नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलेला आहे मित्रांनो, आणि या निर्णयानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता सरकारी कर्मचाऱ्यांसारखे हक्क प्राप्त होणार नाही। नेमका हा निर्णय काय मित्रांनो, याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। आणि यांनी 2018चा उच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तो फेटाळलेला आहे आणि याचा खूप मोठा परिणाम कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जो आहे तर तो होऊ शकतो। हा निर्णय फार महत्त्वाचा आहे, म्हणून तुमच्या परिवारात तुमच्या ओळखीत जर कोणी कंत्राटी कर्मचारी असेल तर हा व्हिडिओ त्याला आत्ताच तुम्ही जो आहे तर तो शेअर करायचा मित्रांनो। आणि एमपीएससी कंबाईनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या बॅचेस आता आपण लाईव्ह स्वरूपात सुरू करत आहोत, कारण की एमपीएससी 2026 मध्ये मोठ्या प्रमाणावर संवर्ग आणि पद ऍड होणार आहेत। 23 चे क्लर्कचे बरेच पद रिक्त आहेत, ते पण 26 मध्ये आता हे ऍड होऊन जातील। म्हणजे 26 ची जाहिरात थोडी मोठी येणार आहे, म्हणून या वर्षी आपल्याला परमनंट सरकारी नोकरीचा संकल्प घ्यायचा आहे आणि हे लक्षात ठेवूनच आपण संकल्प बॅच लॉन्च केलेली। सध्याला 50% ऑफ आपण देत आहोत। लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे, 5 फेब्रुवारी पासून लाईव्ह स्वरूपाची होणार आहे। बघा, पूर्व प्लस मुख्य याची फीज 5,999 आणि फक्त पूर्वची 4,999। तर तो तुम्ही मुख्यचीच बॅच घ्या, त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी बाकी तुमचे जे काही सब्जेक्ट असतील ते सगळे कव्हर होतील। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता। बॅच जॉईन करण्यासाठीचा सध्या बेस्ट पिरियड आहे, कारण की तुम्हाला 25% ऑफ मिळतंय कुठल्याही बॅचेसवर। 26 जानेवारी पर्यंत जी ऑफर असणार आहे, म्हणून संकल्प बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही आत्ताच जे आहे तर ते करू शकता। चला तर सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे तर तो निर्णय आपण जो आहे तर तो पाहणार आहोत मित्रांनो। बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात स्पष्ट म्हटलेले आहे की लक्षात घ्या, एजन्सी आणि कंत्राटदारामार्फत, बघा, एजन्सी आणि कंत्राटदारामार्फत नेमलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारी विभाग किंवा संस्थांमधील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखी समान वागणूक मागता येणार नाही। आता याचा समान वागणूक या शब्दाचा अर्थ थोडा तुम्ही इथं जो आहे तर तो समजून घेतला पाहिजे मित्रांनो। बघा, इथं काय आहे, पहिली गोष्ट की इथं एक आहे कंत्राटी कर्मचारी आणि एक आहे इथं परमनंट कर्मचारी। पण हा कंत्राटी कर्मचारी कशा मित्रांनो, एजन्सीद्वारे नेमलेला, याला म्हणतो आपण थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी। तुम्ही पाहिलं असेल खूप सारे सफाई कर्मचारी वगैरे जे असतात तर ते थर्ड पार्टी असतात। म्हणजे एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, ती कंपनी त्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करते, त्यांना पगार देते, सरकार कंपनीला पैसे देतं, कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकत नाही। मग हे कंत्राटी कर्मचारी कालांतराने काय मागतात की समजा यांच्यासारखं वेतन आहे, समजा यांना 25,000 रुपये वेतन आहे, 25,000 रुपये कमी सांगितलं एवढं कमी नसतं त्यांना, समजा 50,000 रुपये वेतन आहे, ओके, आणि यांना भेटतंय 20,000 रुपये। मग हे काय कालांतराने डिमांड करतील की आम्ही त्याच पदावर काम करतोय, इथं पण शिपाई आहे, इथं पण शिपाई आहे, तर आम्हाला 20,000च्या जागी 50,000 रुपये द्या, ही एक मागणी होऊ शकते। त्याच्यानंतर यांना महिन्याला 2 सुट्टी आहेत, फक्त 2 सुट्टी, आणि यांना वर्षभरात 48 सुट्ट्या आहेत जवळपास, डायरेक्ट असतात, असा जबरदस्त सुट्ट्या असतात त्यांना। मग हे मागणी काय करतील की आम्हाला याच्यासारखी सुट्टी द्या। त्याच्यानंतर कामाचे तास मध्ये काही एवढा फरक नाही पडत, पण तरी पण हे यांच्यासारख्या, याला काय म्हणतात मित्रांनो, समान वागणूक। याला काय म्हटली जाते, समान वागणूक। इथं यांना परमनंट करण्याचा विषय नाही आहे, परमनंट करण्याचा विषय तो नंतर आहे, वेगळा आहे तो। याच्यामध्ये काय की यांना जे काही भेटतं ते आम्हाला मिळावं, म्हणजे यांना समजा 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, तर यांना जो पगार मिळतो तोच आम्हाला मिळावा, यांना ज्या सुविधा मिळतात त्याच भेटावा, यांना जे नियम लागू होतात तेच आम्हाला नियम लागू व्हावेत। तर या सगळ्या काही गोष्टी या कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी होती, तर त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की त्यांना आता अशी समान वागणूक मागता येणार नाही। कोणासाठी मित्रांनो, जे एजन्सीद्वारे आणि कंत्राटद्वारे जॉईन झालेले। बघा, 2 पद्धतीचे जॉईन होतात मित्रांनो, एक आहे कॉन्ट्रॅक्ट आणि एक म्हणतात सरकारी कॉन्ट्रॅक्ट। तुम्ही जर पाहिलं असेल NHM, नॅशनल हेल्थ मिशनची जे काही कर्मचारी असतात मित्रांनो, तर ते सरकारच्या द्वारे डायरेक्ट नियुक्त होतात, फक्त त्यांच्या जॉईनिंगवर कंत्राटी कर्मचारी असा उल्लेख येतो, मग त्यांच्यासाठी हा निर्णय लागू नाही आहे। सुप्रीम कोर्टाने खूप महत्वाचा निर्णय दिलेला आहे की जी काही सरकारी पद आहेत, नियमित पद आहेत, ती सार्वजनिक संपत्ती घोषित केलेली डायरेक्ट त्यांनी। आता सार्वजनिक संपत्ती घोषित केल्यामुळे याचा भविष्यात दूरगामी खूप मोठा परिणाम होऊ शकतो, आणि हा निर्णय हसनदुद्दीन अमानुल्लाह आणि विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने जो आहे तो दिलेला आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की जी सरकारी नोकरीची भरती होते ती पूर्णतः पारदर्शक होते। आता काही ठिकाणी नाही होत पारदर्शक, पण तरी पण तुम्ही पाहिलं असेल एमपीएससी मार्फत होणारे TCS IBPS अशा ज्या विविध संस्था परीक्षा घेतात तर ती बऱ्यापैकी पारदर्शक प्रमाणे असते, आणि इथं पात्र व्यक्तींना समान संधी देखील उपलब्ध असते, म्हणजे प्रत्येकाला समान संधी इथं उपलब्ध असते, ओके।
कंत्राटी नेमणुकीची प्रक्रिया. आता लक्षात घ्या, खंडपीठाने असं सांगितलेलं आहे की कंत्राटी नेमणुकीची प्रक्रिया ही एजन्सी किंवा कंत्राटदाराच्या निर्णयावर अवलंबून असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या एक्स पार्टीला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर ती त्यांच्या पद्धतीने ठरवते ना की त्यांच्या नातेवाईकांना लावायचं, त्यांच्या मित्रांना लावायचं की कोणाला नियुक्ती द्यायची. आणि नियुक्ती देताना ते एक फॅक्टरचा कन्सिडर करत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते ओबीसी, एससी, एसटी असं आरक्षण पाळत नाही कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरती करताना. सोबत समांतर आरक्षण पण पाळले जात नाही. म्हणजे महिला असेल, दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, पदवीधर अंशकालीन असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, तर यांना समांतर आरक्षण त्याच्यात मिळत नाही कॉन्ट्रॅक्टमध्ये. मग याच्यामुळे हा एक मूलभूत जो आहे तर तो बदल आहे आणि कायद्याने या दोघांना वेगळं केलेलं आहे असं पण म्हटलेलं आहे. या निर्णयाद्वारे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा जो 2018चा जो निर्णय होता तर तो आता रद्द करण्यात आलेला आहे मित्रांनो, तो आता फेटाळण्यात आलेला आहे. या आदेशामध्ये 1994 मध्ये महानगरपालिकेतील तृतीय पक्ष कंत्राटदारांनी नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखेच वेतन, भत्ते आणि अन्य लाभ देण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. हायकोर्टाने दिलं होतं. ही केस काय ती पण मी तुम्हाला पुढे सांगतो. आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान दर्जा देणे हे कायद्याने परवानगी योग्य नाही. सुप्रीम कोर्टाचा खूप मोठा निर्णय आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वागणूक ही देता येणार नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे. कारण की सरकारी नोकऱ्या या सार्वजनिक मालमत्ता आहेत, हे लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. आता याची पार्श्वभूमी काय तयार होते बघा. आंध्र प्रदेशातील कुर्नूल हा जिल्हा आहे मित्रांनो, त्याच्यातील नांद्याल नगर परिषद आहे. या नगर परिषदेमध्ये स्वच्छता कर्मचारी होते काही. या स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. फॉर एक्झाम्पल 10 यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी एक्स कडे कॉन्ट्रॅक्ट होतं. त्याच्यानंतर 10 कर्मचारी कंप्लीट राहिले, वाय कडे गेलं, नंतर झेड कडे कॉन्ट्रॅक्ट गेलं. मग यांना काहीतरी वर्ष झाली. मग यांनी काय दावा केला की आम्हाला परमनंट कर्मचाऱ्यांसारखं वेतन, भत्ते आणि नियम लागू हवेत. मग उच्च न्यायालयाने म्हणजे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने 2018 मध्ये ही मागणी मान्य केली आणि याच्या विरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये केस गेली आणि आता सुप्रीम कोर्टाने यांच्या विरोधात निर्णय दिला की तुम्हाला वागणूक, समान वागणूक मिळणार नाही कारण की तुम्ही थर्ड पार्टी थ्रू भरले गेलेले होते. असा हा खूप मोठा निर्णय जो आहे तो इथं दिलेला आहे. ओके, तर आता या निर्णयाचा परिणाम काय होईल बघा. लाखो कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. सरकारी विभागात जे काही लाखो कंत्राटी कर्मचारी काम करत आहे तर त्यांच्या कायम होण्याच्या मार्गाला एक थोडासा धक्का बसू शकतो. पण हा निर्णय परमनंट कर्मचारी करायची का नाही, त्यांचं समायोजन करायचं का नाही, त्यांना कायमस्वरूपी करायचं का नाही याच्या संदर्भात नाही आहे मित्रांनो. हा निर्णय याच्या संदर्भात आहे की त्यांना समान वागणूक द्यायची का नाही द्यायची. ओके, व्यवस्था स्पष्ट. भरती प्रक्रियेतील विविधता ही व्यवस्थेची ताकद असल्याचे न्यायालयाने मान्य केलेले. म्हणजे त्यांनी कंत्राक्टीचे पण स्वरूप मान्य केलेले आणि परमनंटचे पण स्वरूप मान्य केलेले. भविष्य कंत्राटी कर्मचारी आता केवळ त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मधील अटीनुसारच लाभाची मागणी करू शकतात, कायम सेवा मागणी करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर लिहिलं असेल की 20,000 रुपये प्रतिमाह मिळेल तर तुम्हाला 20,000 रुपयेच मिळेल. त्याच्यापेक्षा जर कमी मिळाले तर तुम्ही कोर्टात जाऊ शकतात. पण एखाद्या कर्मचाऱ्याला 50,000 मिळतोय आणि तुम्हाला 20,000 मिळतोय, परमनंट वाल्याला 50 कॉन्ट्रॅक्ट वाल्याला 20, तशी मागणी तुम्ही करू शकत नाही. वेतन समानची मागणी तुम्ही करू शकत नाही. तर हे आता सुप्रीम कोर्टाने इथं फिक्स केलेले. आता सुप्रीम कोर्टाने फिक्स केलेले म्हणून तुम्ही ज्या काही भविष्यात कॉन्ट्रॅक्ट भरती निघतील तर त्यांच्यामध्ये आशा म्हणून जाऊ नका की तुम्ही थोडं वर्ष जॉब करा आणि तिथंच परमनंट होऊन जाणं. ते शक्य नाही. आता ते कोर्ट मान्य करत नाही, सरकारही त्याला हे देत नाही. मग याच्यामुळेच एकच पर्याय की तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. अभ्यास करून जे आहे तर ते सरकारी कर्मचारी जर तुम्हाला बनायचं असेल तर सरकारमध्ये तुम्ही जाऊ शकतात. आणि याच्यासाठी संपूर्ण एमपीएससीचं तर संपूर्ण स्टडी मटेरियल आपण लॉन्च केलेले. इवन दो मराठी सोबत इंग्रजीमध्ये पण आपण हे सगळ्या क्लास नोट्स तुमच्यासाठी इथं उपलब्ध करून दिलेले आहे. तर या देखील यांच्या माध्यमातून तुम्ही तुमची चांगली तयारी करू शकतात. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे पुस्तक जे आहे तर ते नक्की मागवू शकतात. इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता विविध प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो. आपले टीईटी असेल, सीटीईटी असेल, सरसेवा असेल, इवन दो आपण शाळेच्या आता स्कॉलरशिप परीक्षा देखील घेतो मित्रांनो. लहान मुलांचे नवोदय असतील, बँकिंग असेल, MBA असेल, पोलीस भरती असेल, SSC, रेल्वे, सगळ्या काही गोष्टी आता आपल्याकडे मित्रांनो अवेलेबल आहेत. म्हणून आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला हवं असणारा कोर्सेस तुम्ही घेऊ शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.